पाहुणे म्हणून आलेले लोक येऊ शकतात का? म्हणजे अरे ते तर या घरातले पाहुणे आहेत. त्या इथं काय करतात? पाहुणी नाही, सून आहे मी या घरची. माझ्याशी नीट बोलायचं. हा, अहो मी तुम्हाला आर्याताईच म्हणते. तुम्हीच मला ये म्हणून हाक मारताय. मीच नीट बोलायचं. तुझ्याशी बाकीचे बोलायला आम्हाला वेळ नाही. तुझा या घरातनं काय आणि किचन मधनं काय जायला आले नाही. ह्या अशा ताईंना स्वयंपाकात मदत करायला आले. थांब, तुला एकदा सांगितलेले कळत नाही का? किचन मध्ये फक्त या घरातल्या लेकी सुनाच येऊ शकतात. अहो मग तर आर्याताईंनीच बाहेर जायला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत मुक्ताला माझी बायको म्हणून, या घराची सून म्हणून स्वीकारत नाहीत ना, तोपर्यंत मी तुम्हाला माझा बाप म्हणून स्वीकारणार नाही. पण फक्त माझी अशी इच्छा आहे ना की तुम्ही असं इथे अपमानित होऊन नका जा. तुम्ही इथून आदरानं जावं इतकंच. राहू द्या त्यांना. आता सुद्धा घरचे इथे आहे हे माहित असताना ती किचन मध्ये काम करते. तिच्या मनाचं दुखणं तिलाच माहित. कुतूहल बघायचंय तुम्हाला? हे बघा तुमचं कुतूहल. काय कुतूहल? काय ताई या? तुम्ही माझ्यावर संशय घेता ते एक वेळ ठीक आहे, पण ह्या पिशवीवर, रिकाम्या पिशवीवर तुम्ही संशय घेताय. छे काय हो, बरोबर नाही. माझ्यावर कशाला घेताय? ठीक आहे, मग आपण पिशवीलाच विचारूया ना. रिकामी पिशवी एकटी कुठे बाहेर चालली आहे? ते श्रीखंड श्रीखंड आणायला चाललो होतो. मग ते आज मला कळलं की आज पुऱ्यांचा बेत आहे. म्हटलं आपण जाऊन श्रीखंड आणूया, नाही का? हा, येऊ का मी? श्रीखंड आणायला चाललात, काहीच हरकत नाही. पण मग दागिन्यांची पिशवी घेऊन कशाला चाललाय? ही दागिन्यांची पिशवी आहे? हो. मग मला वाटलं की अशीच आपली पिशवी आहे. मला कळलंच नाही ना की दागिन्यांची पिशवी कुठली आहे. ती मी आपली घेतली आणि निघालो सरळ. बरोबर, काही हरकत नाही. चुकून झालंय ना, दुसरी एखादी पिशवी घेऊन जा, काहीच हरकत नाहीये. नाही, मी आता जाणारच नाही. म्हणजे कशाला जायचं? आता इथलं सगळं तुमच्या ताब्यात आलेलं आहे, तर मी जाणार आणि श्रीखंड आणणार. तसंही तुम्हाला मी आणलेलं श्रीखंड आवडणारच नाही, नाही का? ठीक आहे, तुम्हाला जे समजायचे ते समजा. पण दागिने आणि तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आणून द्या. चल मुक्ता, स्वयंपाकघरात जाऊ. अहो नको मोठी आई, मी तिकडं आलेलं त्यांना नाही आवडणार. मी सांगते ना तुला, गुपचूप चल. आणि खोलीच्या बाहेर मी घरभर फिरायला नाही पडलेले. तू सून म्हणून या घरात आल्यानंतर तुझे सगळे अधिकार तुला देणं ही जबाबदारी आहे माझी. दत्ता भाऊ, आणून द्या हा सगळं. हो चल. भाऊ पण चल चल. तसं असेल तर स्पष्टपणे सांग. नाही तसं नाही मालक, मला वाजवायचंय पण मावं शरीर मला साथ देत नाही ना. नवरात्रीत पण माझ्या जीवाचं हाल तुम्ही पाहिलेत मालक. एवढ्या मोठ्या आनंदामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते तुला. आता ह्याच्यापेक्षा आणखीन मोठा सन्मान काय असू शकतो? आणि बघ, नवरात्रामध्ये 9 दिवसाचे 20,000 दिले होते. आता फक्त 2 दिवसाचे 20,000 देतो. त्यापेक्षा अंगठा लावलेले कागद परत द्या म्हणा.
पैशांचं काय नाही हो मालक, पण वाजविताना मधीच त्रास झाला तर मग रंगाचा बेरंग होईल ना. नाही होणार. त्रास झाला तर थांबू आपण, काही फरक पडत नाही मला. काही बेरंग वगैरे होणार नाही. अरे आमच्या विजयामध्ये संबळचा आवाज ही हाऊस आहे आमची, आहे ना. हाऊसेसाठी तुला सांगतोय आम्ही वाजवायला. मग वाजवतोस ना, म्हणजे नक्की समजू ना मी. होय मालक. पाहिलंस का माधवी, पिल्लू जत्रेत हरवलेलं दिसतंय. वहिनी अगदी हाताला धरून फिरवते. आत्या ती आत आली ना. अगं हो, खरंच की. तू आत कशी काय आलीस ग? तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही, बाहेर काढलं होतं ना तुला. वहिनी हिला आम्ही बाहेर काढलं होता, हिचा अधिकार नाहीये इथे यायचा. हिला का घेऊन आलीस तू? म्हणजे माफ करा, कदाचित तुम्हाला कुणाला ऐकायला आवडणार नाही, पण ह्या घरचे सगळे अधिकार मी माझ्याकडे घेतलेत ह्या क्षणापासून. त्यामुळे कुणी कुठे असावं कुठे नसावं याचा निर्णय मी घेईन, आणि या निर्णयानुसार मुक्ता माझ्याबरोबर आणि इतर बायकांबरोबर स्वयंपाकघरामध्येच असेल, आपल्यातलीच एक म्हणून. नाही या वहिनी, नाही, अजिबात नाही या वहिनी. अगं ही आपल्यातली कशी काय होऊ शकते? हिचं ताट पेला वाटी सगळं मी वेगळं ठेवलंय. हिच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायला सांगितलंय मी आशाला. आणि कसं आहे ना वहिनी, रस्त्यातला एखादा दगड त्याला आपण समजा शेंदूर फासला तर त्याच्या समोर जाऊन आपण हात जोडू, त्याला देवही मानू. पण त्याच्यासाठी मंदिर बांधायचं नसतं, कळलं ना? आणि आता राहिला प्रश्न जबाबदाऱ्याचा, तर त्या सगळ्या माझ्यावरच आल्यात. म्हणजे दादाला माहिती आहे काय आर्या? हो, आणि मीच सांगितलंय दादांना. आणि तुम्हाला माहिती आहे ना, दादा माझा शब्द टाळत नाहीत. अच्छा, म्हणजे घोळ इथूनच सुरू झालाय. तर म्हणूनच हे आले होते भौतिक माझ्याकडे. घोळ? कसला घोळ? आणि कोण कोण आले होते? तुमचे दादा. स्वतः आले होते माझ्या खोलीत, आणि त्यांनी मला सांगितले की घरचे सगळे अधिकार घे म्हणून. मोठी आई, हा दिवा. मुक्ता, आपण कुठलंही चांगलं काम करायच्या अगोदर दिवा लावतो. माझा विश्वास आहे ह्या दिव्याची ज्योत आपल्या घरामध्ये आनंद आणि चैतन्य निर्माण करेल. ह्याचा प्रकाश प्रत्येकाच्या मनातला अंधकार दूर करेल. वय, मला लय वाटत या घरातल्या लोकांच्या मनातला एकमेकांविषयीचा राग दूर व्हावा. तुमच्या मनातलं प्रेम आणि शांती घरभर पसरावं. काय भारी वास येतोय. कसलाय हा? मुक्ता, हा जो दिवा लावलाय ना, त्याच्यामध्ये पितांबरीचं दीपशक्ती दिव्याचं तेल घातलंय. त्याला ना लव्हेंडरच्या फुलांचा वास आहे. तो सुगंध घरभर पसरला आणि तोच तुला येतोय. दिव्याच्या तेलाला एवढा भारी वास? हो, मस्तच आहे. हे दीपशक्ती दिव्याचं तेल खास पूजेच्या दिव्यासाठी वापरलं जातं. हे तेल वापरलं ना की दिवा जास्त वेळ तेवत राहतो, काजळी कमी धरते, धूर कमी होतो, त्यामुळे मनशांती मिळते, आनंद वाटतो आणि एकाग्रता सुद्धा वाढते. दिव्याच्या तेलाला एवढा भारी वास?
आणि या दिव्याची ज्योत लय प्रखर आहे. देवा, मला पण या दिव्यासारखी शक्ती दे आणि माझ्या वागणुकीने या घरात सुखाचा प्रकाश पसरू दे. मुक्ता, या दीपशक्ती दिव्याचं तेल, वात आणि ज्योत एकत्र येऊन अंधकाराचा नाश करतात. तसंच तू, मी आणि आजी आपण तिघी मिळून या घरावर आलेला अरिष्ट दूर करून टाकू. आणि माझी खात्री आहे, दीपशक्तीचा दिवा आपली प्रत्येक प्रार्थना पूर्ण करेल. वय, खरंच लय भारी आहे. मोठी आई, तुम्ही या घराच्या जबाबदाऱ्या परत तुमच्याकडे घेतल्यात, हे लय चांगलं केलं. मला खरंच लय आनंद वाटला. फक्त नुसतं जबाबदाऱ्या नाही घेतल्या तर मी माझ्या निर्णयावर तर ठाम राहणार आहे आणि हट्टच करणार आहे. मला मुक्ता सून म्हणून हवे आणि तीच माझी सून असेल. आणि वंच म्हणाले ना, ते अगदी बरोबर आहे. माझ्याकडे सत्ता नाहीये, फक्त जबाबदाऱ्या आहेत. ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये महत्वाची जबाबदारी आहे ती तुला या घरची सून करून घेणं. त्यामुळे या घराचं, घरातल्या माणसांचं भवितव्य उज्ज्वल होईल. पण त्यासाठी मुक्ता, हा नगरकर घराण्याचा हार तुझ्या गळ्यात यायला हवा. रेणुकाताई, मुक्ता, तुझी काळजी घ्यायला तुझे वडील आहेत, तुझ्यावर प्रेम करायला तुझे वडील आहेत. मुक्ताचं तसं नाहीये, कुणी नाहीये तिला. त्यामुळे याच्या पुढे मी मुक्ताच्या पाठीशी ठामपणे कायम उभी असेल. अगं, तू आजपर्यंत हेच केलंस. मला कमी लेखायचं आणि दुसऱ्यांचं कौतुक केलं. आपल्या माणसांना लाथाडलंयस आणि परक्यांना जवळ केलंस. आणि तूही तसंच वागलेस ना. तोंड उघडायचं आणि मला वाटेल तसं बोलत सुटायचं. चहा आल्यावर समोर मुक्ता दिसावी, खानदानी दागिन्यांनी अशी छान नटलेली. आणि रावसाहेब आणि वैजंती येतं माझ्या डोसक्याजवळ उभं राहून काळजीने माझी चौकशी करतायत. तरी हे सपान. हो, ए आजी, तू ना आता जास्त विचार करू नकोस. मला माहिती आहे आपल्या घरात खूप अनबिलिव्हेबल गोष्टी घडतायत. हे पण तू त्याकडे दुर्लक्ष करा. आणखी नाही, कोणाच्या तोंडाला लागू नको. मी, आई, मुक्ता आम्ही सगळं नीट करणार आहोत. हा आजी. आणि काही दिवसातच तुला समजेल की ते स्वप्न नव्हतं. अगं मुक्ता खरंच आपल्या घरच्या दागिन्यात असेल आणि रावसाहेब तुझी आपुलकीने विचारपूस करत असतील. मोठी आई, अहो तुम्ही कशाला करता? मी आहे ना. नको ग, करते थोड्या वेळ. आणि आराम केला तरी डोक्यातले विचार तर जायला हवेत ना. त्यापेक्षा काम केलेलं बरं. आणि असंही आता डोक्यात विचार येणार नाहीत माझ्या, कारण सारंगच्या आत्याने मोठ्या काळजीने दूर केले ना मला. दागिने किंवा व्यवस्थित सांभाळून ठेवले होते त्यांनी दागिने. आणि असंही इथून पुढे आता कुणी आरामही करायचा नाही, कारण आपल्या सगळ्यांना घराला घर पण द्यायचंय ना. आई, मुक्ता, अगं आजीला शुद्ध आले. हो, ठीक आहेत ना त्या? ती ठीक आहे, काळजी करू नका.
पण तिने तुम्हा दोघींना बोलवले. चला. चला. हा दादा. वेद किसनराव जगताप. आश्चर्य वाटलं. फक्त तुला नाही, तुझ्या 5 पिढ्यांना ओळखतो मी. कारण माझ्या मुलीचा तू मित्र आहेस. नुसता मित्रच नाही आहेस, तिचा तुझ्यावरती विश्वास आहे. तुझे वडील किसनराव जगताप हे माझे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. आता उद्याच्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं परस्पर विरोधी उभे आहोत, तुला माहितीच असेल. हो 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 दादा, मला आहे कल्पना. त्यामुळे आमच्यात मैत्री नसली तरी वैरही नाहीये, पण आमच्या दोघांमध्ये राजकीय कुरघोड्या मात्र सतत चालू असतात. आता तुझं माझ्या मुलीबरोबर असलेलं नातं हे त्या राजकीय कुरघोडीचाच एक भाग आहे असं जर उद्या मला कळलं, मी सोडणार नाही तुला. नाही नाही दादा, हे बघा तसं खरंच काही नाहीये. हे बघा तुम्हाला तरी ह्याबद्दल माहिती आहे, पण माझ्या घरी याबद्दल काहीच माहित नाही कोणालाच. आणि प्लीज प्लीज विश्वास ठेवा दादा, माझ्या मनात असं काही नाहीये. आता तुला मी एक प्रश्न विचारतो, स्पष्टच विचारतो. माझ्या मुलीबरोबर लग्न करणार आहेस का नुसताच टाइमपास चालू आहे? काय रे, उत्तर द्यायला एवढा वेळ लावतोयस? मला लग्न करायचंय. मला ती भावी आहे मला माझ्या आयुष्यात. छान, चांगली गोष्ट आहे. चांगला मुलगा आहेस तू. रेणुकाच्या निवडीवर माझा विश्वास आहे. तिची निवड कधी चुकणार नाही. तिची काळजी घे आणि तिला संध्याकाळी घरी आणून सोड. हो हो दादा, मी करतो नक्की. आणखी नाही, तिने सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. तिला जे आवडतं. भूकच नाही मला अजिबात. आजी, असं करून कसं चालन? औषधं घ्यायचेत ना तुम्हाला. जेवल्याशिवाय गोळ्या कशा घेणार तुम्ही? अगं पर घास गिळवत नाही, त्याचं काय करू? तरी पण बळच खावं लागेल ना. आपल्याला काय असं अंथरुणात बसून राहायचंय का? उठायचंय, चालायचंय. मुक्ता, अगं एवढा जीव लावू नगस ग. जेवढ्या लवकर जमल तेवढ्या लवकर माझ्यावरची माया कमी कर. आजी, असं का बोलताय तुम्ही? अगं खरं तेच सांगते. अगं भगवद्गीतेत श्रीकृष्णानं सांगितलंय, मोह माया दूर ठेवा. दुसऱ्यावर जीव लावला असेल तर तो काढून घ्या. अगं तुला मोठी लढाई लढायची आहे. अशी माझ्या जीवात अडकून राहशील तर जीव तुडून लढाई लढता नाही येणार तुला. आता जे मला झालंय याच्यावरून माझी तब्येत मला साथ देत नाही हे ध्यानात आलंय माझ्या. मी लई दिस टिकन असं नाही वाटत मला. आजी, असं नका बोलू. मावं आयुष्य पण तुम्हाला लागो. काय करू तुझं आयुष्य घेऊन?
मला मिळालेल्या आयुष्याचं सार्थक नाही करता आलं आणि तुझं आयुष्य घेऊन काही दिवं लावणार मी. त्यापरीस माझं उरलं सुरलं आयुष्य तुला लागू दे आणि तुझ्या पोटी लेक म्हणून जन्माला येऊ दे. जन्माला येईन तेव्हा पहिल्या श्वासापासून मला मोकळा श्वास घेऊ दे ग. आसूबाई, कधीतरी आपलं मानतील, कधीतरी आईचा मान देतील. म्हणून मी लई वाट पाहिली ग. यांच्याकडून जास्तच अपेक्षा ठेवली ग मी. जास्त नाही आजी. आजी चल बस. आजी चला. ये ये, तू घाबरू नकोस. आजी आ. बस. मुक्ता, तू अतिशय चुकीचं करतेस. हे परस्पर निर्णय कसा घेतलास तू? तू त्याआधी दादांना विचारायला हवं होतंस. दादा या घराचे करते धरते. आजी या घरात सगळ्यात मोठे आहेत. या घराचा पाया ज्यांनी रोवला त्यांच्या बायको आहेत त्या. उलट सगळ्यांनी यांची परवानगी घ्यायला पाहिजे. त्यांना कोणाच्या परवानगीची काय गरज आहे? ज्या माणसाने या घराचा पाया रोवला, हे घर उभं केलं, त्या माणसाला आयुष्यातनं उठवणारी बाई आहे ही. तुला काय माहितीये काय घराबद्दल? तू बोलूच नकोस, समजलं ना? आजी तू शांत हो. तू ना यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. या घराचे खांब निखळून टाकलेस की या घराचा खांब झालीयस. अगं हे सगळ्यांना चांगलंच माहिती. आपण कोणी बोलणार नाही, मग तू लक्ष देऊ नकोस का? तुम्ही सगळे असे बघत काय बसलाय? आपण जेवायला घेऊ या, बसा. मी या बाई बरोबर जेवणार नाही. तू जा तुझ्या खोलीत परत. बघा हिला कळलं, शिका तिच्याकडनं. अगं बदल असाच घडत नसतो. कोणीतरी कुठून तरी सुरुवात करायलाच पाहिजे ना. त्यामुळं आजी आज इथंच जेवण. आपल्या मर्यादेत राहायचं. हा, या घराची शिस्त मोडायची नाही, कळलं ना? घ्या, हिला शिस्त काय कळणार? त्यासाठी ना शाळा शिकावी लागते. मोठ्यांचा अपमान करायचा, त्यांना तोंडाला वाटेल तसं बोलत सुटायचं, हे जर तुमच्या शाळेत शिकवलं असेल ना तर मी अडाणीच बरी आहे. माझ्या संयमाची परीक्षा बघू नकोस. हे सगळं इथेच थांबव. ही म्हातारी इथे असेपर्यंत मी जेवणार नाही.
हो आत्याबाई, अहो तुमच्या एका इच्छे करता आमच्या इकडे भांडणाला तोंड फुटताय ना. अगं आई, जा ना खोलीत परत. आम्ही सगळं सहन करू शकतो, पण दादा टेबलावर बसून सुद्धा जेवणार नाहीत, ही गोष्ट नाही सहन करू शकत आम्ही. आजी बस तू. आजी बस. अरे लाज शरम विकून टाकली का तुम्ही लोकांनी? हो आताच तर ती दुखण्यातून उठली आहे, तिच्यासाठी एवढंसं करावं असंही कोणाला वाटलं नाही ना. अरे तिला किती स्ट्रेस देत आहे. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की आजीला स्ट्रेस द्यायचा नाही. त्यामुळे आता तिला जर काही बरं वाईट झालं ना तर ना याची जबाबदारी तुमची असेल. आणि मग मात्र मी एकालाही सोडणार नाहीये. मला ना कधीच वाटलं नव्हतं की माझ्याच रक्ताची माणसं ही इतकी वाईट असतील आणि त्यांच्या वागणुकीमुळे या माझ्याच घरात हे असे प्रसंग पाहायला मिळतील. अरे यार, तुम्ही इतके नीचपणे कोणाशी कसं वागू शकता? नाही, तुम्ही माणसंच आहात ना. तुम्ही पण बसा, मी सगळ्यांना वाढते. यांच्यातलं कोणीही जेवणार नाही. दादा जेवणार नसतील ना तर आम्ही कुणीही जेवणार नाही. पण का जेवायचं नाही? अरे जेवायचं नव्हतं तर मला आधीच सांगायचं ना, मी काहीतरी ऑर्डर केलं असतं. अरे ही ना मूर्ख नाही, ही महामूर्ख आहे. तुम्ही दोघांनी मुलीला नाही एका रिकाम्या डब्याला जन्म दिलाय. हो दादा, तू तू तुला जे मागवायचंय ना तिकडे जा आणि मागव. एक दिवसाचा नक्की आहे, ज्या दिवशी तुम्ही आजी समोर बसून गप्पा मारत जेवण कराल. तुला पुन्हा पैज लावायची खुमखुमी आली काय? ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण करतो. लावली पैज. काय म्हणालीस आता? या थेरडी बरोबर मी समोर बसून जेवेन, तो क्षण आणून दाखव तुम्हाला. आणि तुमच्यापैकी कोणाला हिच्या बरोबर सहभोजनाला बसायचंय? नाही नाही, अजिबात नाही. मला सुद्धा नाही दादा. मला तर भूकच नाही. आजी, कोणी जेव ना जेव, तुम्ही जेवा. मुक्ता, अगं मला एकटीला कसा घास गिळेल ग? ए रावसाहेब, तुम्ही बस ना जेवायला माझ्या संग. आजी, अगं आम्ही आहोत. तू खा, तू सुरू कर. हे दोघं आहेत ना थेरडी बरोबर जेवायला. तिघच जेवणार होता तर वरच बसून जेवायचं ना, इथे कशाला आलात? जेवा. चला रे चला, चंद्राबाईचा तमाशा संपलाय. चला निघा आपापल्या खोलीत. भाऊ काका या, तुम्ही आजीला भरवा.
इतिहास विसरायचा नाही. आपला इतिहास काय सांगतो? जे जे माझ्या विरोधात जातात त्यांचे काय हाल करतो मी माहिती आहे ना. तेव्हा इतिहास विसरायचा नाही. मला आपलं वाटायचं तमासगिरणीचा मुलगा आहे. आता तमासगिरणीच्या पोटी जन्म घेतला त्यात ह्याचा काय दोष बिचाऱ्याचा. म्हणून कधी अंतर दिलं नाही रे. शेवटी नासक रक्त ते नासकच निघाला. दादा मला माफ कर. असं नाही, 4 वाक्यात बोलायचं. पहिलं, दादा मला माफ करा. दुसरं, मी पुन्हा असं वागणार नाही. तिसरं, मी तुमच्या विरोधात जाणार नाही. आणि चौथं, मी जे काही केलं तो माझा गाढवपणा होता, मूर्खपणा होता. बोल. पहिला, दादा मला माफ करा. मी पुन्हा असं वागणार नाही. मी पुन्हा असं वागणार नाही. मी तुमच्या विरोधात जाणार नाही. तुमच्या विरोधात जाणार नाही. मी जे काही केलं मी जे काही केलं तो माझा मूर्खपणा होता. तो माझा मूर्खपणा होता. गाढवपणा होता. ही वाक्य बोलताना अशी जीभ अशी कशी आतमध्ये वळते, उलटी अशी पटकन कशी नाही बोलली जात वाक्य. तू मगाशी बोललास की नाही, आईच्या बरोबर जेवायला मी तयार आहे. कसं बोललास? बोलून दाखव एकदा. मी आई बरोबर. तेव्हा नाही जीभ वळली रे तुझी. तेव्हा नाही जीभ वळली तुझी. एका कामाचं नाहीस तू ना करता तरी सुद्धा सगळ्या गरजा भागवल्या. खायला प्यायला दिलं, चांगले कपडे लत्ते ऐशो आरामात राहायला दिलं, पोरीला सांभाळलं, तिचं शिक्षण केलं. काय कमी केलं रे? काय कमी केलं मी? तुला ना करता मनुष्य त्या घरातल्या बायकांच्या पंक्तीत बसण्याच्याच लायकीचा आहेस तू. घरकाम करत राहा. माझ्या अशा कुठल्या कामामध्ये तुझा मला उपयोग झालाय सांग ना. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुन्हा जर कधी म्हातारीची बाजू घ्यायला गेलास तर तुझ्या पोटच्या पोराच्या हातून तुला चापकानं फोडायला लावेन. कळलं? मी जसा म्हातारीशी वागतो ना तसा तुझा मुलगा तुझ्याशी वागेल. तेव्हा एक बाप म्हणून कशी आतडी पिळवटून निघतील याचा अनुभव येईल तुला. आधीच त्याच्या मनामध्ये तुझ्या नाकर्तेपणाविषयी संताप आहे. त्या संतापाला हवा देऊ नकोस. पस्तावशील, लक्षात ठेव. हो दादा, तुम्ही हे काय करताय? हो, तुम्ही जरा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही माणूस म्हणून एवढे वाईट नाही आहात. कारण देवी आईची तुमच्यावर कृपा आहे. याचा अर्थ देवी आईला पण अपेक्षा आहे कधीतरी सगळ्यांची चांगले वागाल. जास्त शहाणपणा करून बोलायचं नाही. एक पैज काय जिंकलीस तर माझ्या वरचढ होण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुमच्यापेक्षा वर चढवायला हे सगळं करीत नाहीये. या घरात सगळ्यांना समान वागणूक मिळावी म्हणून हे सगळं करतेय. आम्हाला तुमच्या वरही जायचं नाही आणि तुमच्या पायाखाली चिरडायचं पण नाही. दादा, वाढत्या वयात आपल्या माणसांचा आधार लागतो.
विचार करून तरी भाऊ काकांची असं वागू नका.